झाला आणि पोसरी संघाने प्रथमतः मला वाटतंय फलंदाजी स्वीकारली आणि वाडेगर या टीमला जलजलेश्वर वाडेगर, कारण आता वलवली टीमनं सुद्धा डिफेन्स करताना पलसपे सारख्या टीमला परास्त केलं. राजू ठाणगेची टीम होती, अनपेक्षित यश डिड इम्पॉसिबल टू पॉसिबल केलं वलवली टीमनं. आणि किंबहुना हा आघात झाला होता सुधीर पाटील यांच्याकडून की वलवली टीम गोलंदाजीतून तरबेज आहे आणि ती खरं तर गोलंदाजीतून प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची टॉपेज झाली. फलंदाज बाद, दोन सलामीवीर मैदानातून बाहेर. दुसरा धक्का पाटिंग करत असताना न्यू गोल्डन पोस्ट टीमला फलंदाज अखिल भोईर मैदानातून बाहेर. मंगेशजी आपण पाहू शकाल एक बिनधास्त व्यक्तिमत्व, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख, ज्यांच्याकडून या एका महिन्यात डे नाईटला कैक स्पर्धांना बाईक दिल्या गेल्या. खरं तर ज्यांच्या तालमीत घडले जात आहेत ते महेंद्र शेठ दलवी, अलिबाग किंबहुना 192 मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार यांच्या आखाड्यात घडले जात आहेत. किंबहुना जेव्हा निवडणूक झाली, विजयी झाले, तेव्हा मी सांगितलं होतं की स्वर्गात इंद्र, केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि अलिबागमध्ये महेंद्र. खरं तर त्या महेंद्र दळवींच्या आखाड्यातील हा बिनधास्त व्यक्तिमत्व रुपेशजी ठोंबरे यांच्या स्पर्धेदरम्यान मी आयोजक सुजित पाटील यांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतोय त्यांच्या दातृत्वाला. खरं तर या मंचावरून हॅट्सअप. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केला कपिल पाटीलला आणि 2 धक्के दिला बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोस्ट टीमला. मयूर पाटील यांना फलंदाज अखिल भोईर ही सलामीची जोडी आता खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक, पहिला बॉल पटका चांगला अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड ऑफ मध्ये उचलतील पेक्षित तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल मॅच मध्ये, कारण की पहिला ओव्हरमध्ये थोडासा प्रेशर निर्माण केला कपिल पाटीलला आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकत असताना अतुल भोईर हा गोलंदाज आपण वाडेगर टीमचा पाहतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली जय जल्लेश्वर वाडेगर टीमची. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार गोलंदाजी केली कपिल पाटीलला आणि त्याच्यानंतर वापर मॅच मध्ये केला अतुल भोईरचा. समर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऋषिकेश महाडिक हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये आला. पुढचा बॉल अगदी फलंदाजाला शॉक केला. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. गोल्डन स्पॉट चेंडू थोडासा डीप राहिला, त्याचा बेनापीट मिळाला गोलंदाज अतुल भोईरला आणि हा डॉट चेंडूला भरपूर चेंडू डॉट केला. त्याच्या कारणाचा लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकत असताना अतुल भोईरचा वापर मॅच मध्ये. हा ट्रॅकर लेट कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षकांना कॅच ड्रॉप केली. जीवनदान दिला फलंदाज ऋषिकेश महाडिकला आणि मिले सिंगल बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन पोस्ट टीमला एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. क्रिकेटचं सीपॉर कंट्रोल करून मॅच मध्ये टार्गेट सेट करावा लागेल. पोस्ट टीमला विकेट वाचून या मॅच मध्ये केलं करावा लागेल. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती अक्षय कांबळे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतं. ज्या रीतीनं पहिला षटक कपिल पाटीलचा राहिला ना, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवला अतुल भोईरनं. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. अचूक टप्पावरती भेदक मारा, इतकी पॉवरफुल गोलंदाजी सध्या मॅच मध्ये जय जल्लेश्वर वाडेगर टीम करतं आणि हा देखील डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर 4 या आकड्यावरती. न्यू गोल्डन पोस्ट टीम थोडासा संघावरती दबाव टाकला तो मात्र गोलंदाजी करत असताना जय जल्लेश्वर वाडेगर टीमना. स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी, तो प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहिला. गोलंदाज अतुल भोईरचा सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल अक्षय कांबळेला.
वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या जय जल्लेश्वर वाडेकर टीम करता। भरपूर चांगली गोलंदाजी साकत असताना मॅच मध्ये गोलंदाज अतुल भोईर पद्धत तालिकेचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला खेळला कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक टीप मध्ये आलेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल मध्ये पाहिला 2 धाबा कंप्लीट केला। 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धाबा संख्या पाहिली यस हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला, 5 पण रिव्ह्यू ऑन स्क्रीन पाहिलं जाईल। आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर जे या स्पर्धेला आपण पाहतोय ऑन स्क्रीन मध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहणी केले जाईल ते आमचे मनोज पवार सर। स्टेप आउट झाले होते फलंदाज यस फेरली रवली आणि इथे मात्र या बॉलवरती आल्या 2 धाबा। 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला। तब्बल पलकावरती धाबा पाहिल्या तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला। 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन पोसी टीम संघ 6 या आकड्यावरती। याच दरम्यान अधिराज नेरोल विपक्ष श्रद्धा लॉजिस्टिक दापोली क्रीशा 11 श्रद्धा लॉजिस्टिक दापोली विपक्ष अधिराज नेरोल असा हा पुढचा प्राथमिक फेरीतील सामना असेल। फ्रेश राऊंड असणार आहे तर दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला पुकार पहिला इशारा दिला जातो आहे। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 12 चेंडूच्या अखेरीस अगदी चांगली सुरुवात राहिली आहे सध्या गोलंदाजी करत असताना जय जल्लेश्वर वाडेकर टीमची। दोन्ही गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी साकारली, जिथे दबाव निर्माण केला। बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये तन्मय 11 न्यू गोल्डन पोसी टीमवरती 2 सलामीवीर पहिल्यांदाच मैदानातून बाहेर झाल्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये। थोडासा ओरपीचा बॉल होता, अलाउन द कार्पेंटने केला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धाब्यासाठी नकार दिला, धाडस मानस करत नाही। एकच धाब्यानं समाधान, एका धाब्यानं अलवारपणे प्रवास करतोय। पोसरी संघ जाऊन पोचला तब्बल फलकावरती धाबा पहिल्या 7। सत्ता कोण गाजवल मॅच मध्ये हा मोठा प्रश्न सध्या तरी मी म्हणेन अगदी चांगला खेळ साकारतोय गोलंदाजी करत असताना वाडेकर संघ। 30 षटक सेकंद स्पेल घेऊन आला गोलंदाज कपिल पाटील। पहिला षटक अगदी दमदार राहिला, ज्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबांना 2 धक्के दिले पोस्टी टीमला, तिथूनच प्रेशर निर्माण केला तो मात्र वाडेकर टीमला। प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, एक टप्प्याने ऍक्शन चुनला, उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती। सध्या बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसी टीम। धाब्याला साभारावा लागेल, एखाद्या फलंदाजाला आक्रमण देखील करावं लागेल। 5 षटकांची मॅच आहे, एक चांगला टार्गेट सेट करायचा तर एखाद्या फलंदाजाला टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल। गोलंदाज या पुन्हा एकदा कपिल पाटील, समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती ऋषिकेश महाडिक। लेंथ लाईन भरपूर चांगली, अगदी अचूक टप्पावरती भेदक मारा, इतकी पॉवरफुल गोलंदाजी कपिल पाटीलची मॅच मध्ये पाहायला मिळता। सेकंड स्पेल फेकत असताना गोलंदाज पाहतोय 3 मध्ये 2 खर्च केला सध्या तरी गोलंदाजचा कपिल पाटीलला। लेट कट खेळला, वेट ऑन ऑच, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकच धाब्यानं समाधान मानलंय यस। फलंदाज बाद रनआउटचा शिकार झालाय आणि हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन पोसी टीमला। पाच चुका करता मॅच मध्ये सध्या पोसरी संघ तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेल्या। धाब्यांसाठी संघर्ष करावा लागता मॅच मध्ये सध्या पोसरी टीमला संघर्ष करावा लागेल। तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करून देईल। चांगलं टार्गेट सेट करायचा तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडंसं पम्बलिंग, सिंगलला प्राधान्य, एकच धाब्यानं समाधान, एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला। अगदी चांगली गोलंदाजी साकत असताना कपिल पाटील आणि इथे मात्र या बॉलवरती सिंगल आली, एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 10 या आकड्यावरती।
चेंडूचा विचार केला तरी या ओव्हरमध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. मागील 3 षटकामध्ये एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही. या मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं सध्या गोलंदाजी करत असताना जल्लेश्वर वाडेकर टीमला. समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंडवरती मनीष तात्रे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. शेवटचा अंतिम बॉल प्रार केला, फटका चांगला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. आल्याला प्रार आक्रमण केला मनीष तात्रेनं, जिथे 6 ठोकला षटकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना. चला चेंडूची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पहा मागील 3 षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी साकारली जल्लेश्वर वाडेकर टीमला. 2 स्पेल आपण कपिल पाटीलच्या पाहिला. 2 स्पेल मध्ये धावा खर्च केला 12 आणि 2 धक्के कपिल पाटीलनं दिला आणि अतुल भोईरचा 1 षटक, ज्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. दोन्ही गोलंदाजाला भरपूर चांगले योगदान दिला. जिथे लो स्कोर सध्या फलकावरती बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन पोस्ट टीम संघ 16 या आकड्यावरती. अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आक्रमण केला तर एक चांगला फायटिंग टोटल नक्कीच उभारू शकतं. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोस्ट टीम. त्याच्यासाठी दोन्ही फलंदाजांना आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल, तेव्हाच एक चांगला टार्गेट पहिला पूर्वार्धामध्ये सेट केला जाईल. चौथा गोलंदाज, तिसरा गोलंदाज चौथा षटक फेकण्यासाठी तयार झालाय. गोलंदाज पाहायला मिळेल प्रणित पाटील याचा वापर सध्या जल्लेश्वर वाडेकर टीमने केलाय. 2 गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी केली, जिथे 3 षटकामध्ये अवघ्या 16 खर्च केला. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती खर्च करेल आणि किती धाब्यांचा लक्ष घेऊन सेकंड 17 मध्ये उतरेल जल्लेश्वर वाडेकर टीम. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय कांबळे. 3ऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू, विस्फोटक ग्रुप देखील धारण करावा लागेल. संघावरती मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केला गोलंदाजी करत असताना वाडेकर टीमला, आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅच मध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना न्यू गोल्डन पोस्ट टीमला. समोर फलंदाज अक्षय कांबळे, गोलंदाज तयार. पहिला बॉल चढ मध्ये गोलंदाजी, लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळतं. भेदक मारा खेळत असताना सध्या जल्लेश्वर वाडेकर टीम वारंवार डॉट चेंडू खेळतोय फलंदाज अक्षय कांबळे. तब्बल आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट केला आणि वैयक्तिक धाब्यांचे योगदान पाहिलं तर अक्षय कांबळे तब्बल 6 धाब्यांचे योगदान मॅच मध्ये दिलंय. प्रहार करावा लागेल, अभिनय तो कभी नाही. प्रहार केला, पटका चांगला बॅटच्या रडार मध्ये स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय अक्षय कांबळेनं हा षटकार. संकटाला मात द्यावा लागेल आणि तेच करत असताना सध्या फलंदाज अक्षय कांबळे. षटकाराला 6 धाब्याने संघ देखील पुढे सरसावला. बॅटचे एज हातामध्ये चेंडू विसावलाय. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोस्ट टीम. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येत नाही आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू बॅकअप दिला ओव्हर मध्ये गोलंदाज प्रणित पाटीलला. मागील दुसऱ्या बॉल वरती षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रणित पाटीलला. 4 मध्ये अवघ्या 6 धावा. संघ 22 या आकड्यावरती षटक चौथा मार्ग असता, त्याच्यामुळे आक्रमण करावं लागेल. मोठ्या फटकाची प्रतीक्षा होत्या पोस्ट टीमच्या माध्यमातून.
मोठे फटके येत नाहीया, मॅच मध्ये डोके देखील राहिल्या, लाईन खराब आहे, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. सुधीर पाटील सरांचा इशारा आला की इट इज द वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 23 आकड्यावरती. चौथा षटक मार्गस्थ, त्याच्यामुळे आक्रमण होणं मॅच मध्ये गरजेचा. थोडासा प्रेशर पाकफुटवरती बॅटिंग करत असताना पोसरी संघ. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला झेल, संपला फलंदाज. अक्षय कांबळेचा खेळ. हा धक्का चौथा बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी टीमला. मैदानातून बाहेर झाला. धाब्यांसाठी संघर्ष, धाब्यांसाठी घाम घालावा लागता. पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पोसरी टीमला याचं कारण असं, पहिला ओव्हरमध्ये 2 सलामीर मैदानातून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रेशर निर्माण केला वाडेकर टीमला. त्या प्रेशरला रिलीज करता आलं नाही. वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट, थोडासा प्रेशर मध्ये आला बॅटिंग करत असताना पोसरी संघ. शेवटचा अंतिम बॉल एक शिल्लक असेल. प्रणित पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज विशाल भोई. टॅपिंग क्रिकेट झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी टीम 4 बाद संघ जाऊन पोहोचला तब्बल 24-24 या आकड्यावरती. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 मध्ये 24 खर्च केला. जय जल्लेश्वर वाडेकर टीमला संघर्ष करावा लागता मॅच मध्ये धावेसाठी. बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी टीमला थोडा स्पष्ट केला. विनंती करेन मी नक्कीच वाडेकर टीमला, वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. शेवटचा षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वाडेकर टीमचा. समोर फलंदाज पहिला विशाल भोईर आणि नॉन स्ट्राइक एंड वरती मनीष तात्री जोडी मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ देखील पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिले संघ जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 2 किंवा 3 मोठे फटके हा अपेक्षा धरून बसल्या पोसरी संघ आणि त्या अपेक्षाला भरणं द्यावं लागेल. जर 2 किंवा 3 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट बॅटिंग टोटल उभारू शकतं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पोसरी संघ. आणि त्याच्यासाठी फलंदाज मनीष तात्रीला आक्रमण करावं लागेल. एक षटका जरूर आपण मनीषच्या बॅटमधून पाहिला. क्षमता प्रोटेक्शन मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करताना त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे मैदानावरती फलंदाज मनीष तात्रीला सिद्ध करावा लागेल. संघ 25 आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा धीमा गतीचा डिलिव्हर केला गोलंदाज सर्वेशनं आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणाचा लो स्कोर सध्या आपण पलकावरती पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सर्वेश पाटील. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळता. कमालीची गोलंदाजी. 4ही गोलंदाजांना 4 चांद लावल्या जय जल्लेश्वर वाडेकर टीमसाठी आणि पूर्णपणे प्रेशर वारंवार टाकला बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी संघावरती. 14 बॉल डॉट केला सध्या बॅटिंग करत असताना पोसरी संघ. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळता.
यस फलंदाज बाद 5वा धक्का बॅटिंग करत असताना पोसरी टीमला. अधिराज नेरुल विपक्ष क्रिशा 11 श्रद्धा लॉजिस्टिक दापोली. नेरुल संघाचा संघनायक उपस्थित आहे. दापोली संघाचा संघनायक. चला लगेचच आपण हा षटक संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस घेणार आहोत. आजच्या रजनीतील तिसरी मॅच, थर्ड मॅच. स्लॉगचं षटक गोलंदाज सर्वेश पाटील. अगदी चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण सर्वेश पाटील देतोय. कमालीची गोलंदाजी. अजून एक फलंदाज रन आउटचा शिकार. धक्का 6वा बॅटिंग करत असताना तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी टीमला फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवटचा अंतिम एक बॉल शिल्लक असेल. संघाची धाव संख्या पहिली संघ 25 या आकड्यावरती. लो स्कोर तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतं. टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग करत पोसरी टीमला आणि तो निर्णय सध्या चुकीचा राहिला पोसरी टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल आहे. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकासाठी आदित्य मैदानाच्या आतमध्ये इन झाला. टार्गेट सेट हा बॉल. गोलंदाज सह्या सर्वेश पाटील. कमालीची गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये जय जल्लेश्वर वाडेकर टीमसाठी. अंतिम बॉल हलक्यातना पुश केला. बॅकवर्स कव्हर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. थ्रो थोडीशी अचूक राहिली त्याच्या कारणाचा चित्याच्या चपळ्याने या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केला आणि अशा रीतीनं 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 27 धाबा सध्या पलकावरती पाहायला मिळतात. पहिला पूर्वार्धामध्ये 27 धाबा जमा केला. सेकंड सत्रामध्ये लक्ष्य आता पार करावा लागेल जय जल्लेश्वर वाडेकर टीमला. प्रवास येणारे 30 बॉल 28 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. कधी कधी खरं तर लोए स्कोरचे सामने पाहायला फार आनंद देऊन जात आहेत. बिग बॅटल होईल यात शंका नाही. दापोली क्रिशा 11 श्रद्धा लॉजिस्टिक दापोली संघाचा संघनायक येतोय तर अधिराज नेरुल या संघाचा संघनायक असेल. टॉससाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय गोमा पाटील या अनिलजी पाटील, अनंत बामा पाटील. अनंतजी प्लीज चला या. एकीकडे असणार आहे नेरुलचा अधिराज 11चा कर्णधार तर दुसरीकडे असणार आहे श्रद्धा लॉजिस्टिक. चला यायचं आहे. दापोली टीम कॅप्टन अनंतजी पाटील आमच्या कार्यक्रमातील चीफ गेस्ट या ठिकाणी आहेत. नेरुल संघाचा संघनायक तर एकीकडे असणार दापोली श्रद्धा लॉजिस्टिक क्रिशा 11 विशाल झेतेकर आणि नेरुल टीमचा कर्णधार विल कॉल टेल हेड. खरं तर नेरुल अधिराज आणि त्याचबरोबर या हंगामात आत्तापर्यंत श्रद्धा लॉजिस्टिक सोबत कधी खरं तर अधिराजची मॅच झालेली आहे का या हंगामात? नाही आत्तापर्यंत मॅच झालेली नाही. आणि त्याचबरोबर एकीकडे विशाल जितेकर आहे. तसं पाहिलं तर रायगडला मेंटॉर म्हणून आमच्या रायगडला राहिला आहे आणि मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळणारा हा खेळाडू आहे. त्याचबरोबर अधिराज 11 नेरुल नवी मुंबईमध्ये फार्मात असणारा संघ आहे. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? मी गोलंदाजी करू पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर खरं तर आपण क्षेत्ररक्षण म्हणजेच करण्याचा निर्णय घेतात. कारण आत्तापर्यंत 2 सामने झालेत. दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्यांदा टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी घेतलेली आहे. यावेळेला निर्णय बदलला जातो आहे. एवढी मोठी बलाढ्य टीम आहे. किती धावसंख्येवरती रोखण्याचा वगैरे प्रयत्न किंवा किती धावसंख्या या मैदानावरती त्यांना
धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. की जेवढे कमी होतील तेवढे आमच्यासाठी चांगलं असेल. कानपोलीमध्ये कितवी नाईट केलताय? पहिलीच आहे आमची. फर्स्ट नाईट आहे. थँक्यू. परत एकदा तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा. तर एकीकडे आहे खरं तर क्रिकेट क्षेत्रामधील त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीतून त्यांना त्यांच्या गावानं एक पुरस्कार दिला होता. मला आठवतो आहे. विशाल जितेकर आहेत. नेहरूल संघ समोर खेळणाऱ्या कानपोलीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या हयातीत किती टुर्नामेंट्स खेळलात? पहिली टुर्नामेंट असेल. बऱ्याच वर्षांनी इकडे खेळायला आलो आहे. मला वाटते मला जवळ पण आहे. आत्ता मी जस्ट ऑफिसवरूनच आलो आणि ह्या एरियात बरंच कमी टुर्नामेंट खेळतो कारण आमच्या एरियात पनवेल उरण त्या साईडला जास्त टुर्नामेंट्स असतात आणि तिकडे शक्यतो आम्ही तिकडे प्रेफर करतो. आज पहिल्यांदा आमच्या पॅकरनी किंवा कमिटीनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो. त्याचबरोबर एक मुख्य आयोजनाच्या भूमिकेत आहेत. खेळत असताना नेरूल सारखी टीम अजूनपर्यंत तुमच्यासोबत कधी लढण्यासाठी म्हणजेच मैदानामध्ये क्रिकेटच्या द्वंद्वामध्ये सापडलेली नव्हती. किंबहुना क्रिकेटमध्ये निश्चित असं विधान केलं जात नाही, परंतु या वेळेला या टुर्नामेंट्ससाठी काही प्लॅनिंग आहेत का तुमच्या मनात? असं काय प्लॅनिंग नाही आहे. प्लॅनिंग करून आलो की आपलं ते प्लॅन सक्सेसफुल होत नाही, म्हणून फ्री माइंडनी सगळ्या खेळाडूंना मी हेच सांगतो की फ्री माइंडनी खेळा. तुम्हाला जो वाटेल तुमचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न करा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. जर आपण प्लॅनिंग करून आलो आणि ते पहिल्या ओव्हरला सक्सेस नाही झालं तर प्रेशर असतो आणि तोच प्रेशर घेऊन आपण मॅचमध्ये खेळतो. म्हणून काहीच प्लॅनिंग नाही. जस्ट गो अँड एन्जॉय युअर क्रिकेट. नॅचरल खेळ खेळण्याचा प्रयत्न असेल. या हंगामात आत्तापर्यंत किती नाईट खेळलात? एक 10 नाईट टुर्नामेंट आम्ही खेळलो असेल आत्तापर्यंत आणि बऱ्यापैकी यशस्वी वाटचाल. आम्ही 2-3 टुर्नामेंटला आम्हाला सेकंड अँड थर्ड प्राईज मिळालेले आहे. अजून विनर आम्ही झालेलो नाही आहोत, पण प्रयत्न करू की नाईटला विनर होऊ. निश्चितच या टुर्नामेंटसाठी तुम्हाला दिल्या जात आहेत शुभेच्छा विशाल जेतेकर. तर या ठिकाणी विशाल जेतेकर यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. रायगडसाठी परेश पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आणि सुजित पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रिन्सी खानदेश्वर हॉटेलचे मालक तथा या टुर्नामेंटचे एक मुख्य आयोजक आदरणीय सुजित पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं त्यांना आदरपूर्वक सन्मान इथं दिला जातो आहे. सन्माननीय गोमा पाटील, सुजित पाटील, परेश पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते रायगडचा एक रायगड टीमचा मार्गदर्शक मेंटॉर विशाल जेतेकर. ओटू बाबूशाह सर. तो चलिए बहुत बढ़िया यहाँ पर नीतीश सर अच्छा टॉच रहा. यहाँ पर काफ़ी गुप्तगू वहाँ पर कैप्टन को देखिए बात रही यहाँ पर कहते ना तेरी जीत से उतना खुशी मिलती है ना तेरी हार से उतना खुशी मिलता है. जितना खुशी देखिए तेरे मैदान में होने से मिलता है. कैप्टन स्कूल से 20 साल दादा जीते कर देखिए इस वक्त देख सकते हो यहाँ से अच्छा मोटिवेशन इनकी तरफ से हमेशा अच्छा रहता है. चाहे युवा खिलाड़ियों के लिए लीजिए, चाहे किसी टूर्नामेंट के लिए लीजिए, चाहे किसी क्रिकेट के लिए लीजिए. यहाँ पर बहुत साल देखिए बहुत समय से देखिए क्रिकेट में यहाँ पर वक्त समय देते हुए यहाँ से अगला मैच एक बढ़िया मुकाबला होगा. लेकिन उससे पहले देखते हैं यहाँ से टारगेट भला ही छोटा है लेकिन देखते हैं ये टारगेट कितना कठिन बनेगा, कितना आसान बनेगा. यहाँ पर 28 रनों की जरूरत है. अतुल भर देखिए बात करेंगे इनफॉर्म बल्लेबाज है. जय जलेसरवाड़ी की टीम देखिए बात करेंगे यहाँ से कल्याण टम्बोली विभाग से देखिए टीम है. हमेशा टम्बोली क्रिकेट लीजिए, भिवंडी लीजिए, खेलते रहते हैं यहाँ पर. और टीम की देखिए बात करेंगे लेजेंड कैप्टन से अनुभव देखिए बात करेंगे एक्सप्रेसिव बेस्ट टीचर है. बैकफुट से हल्के से कट खिला यहाँ पर राता हुआ 4 रन. सिद्धू पाटिल ऑन फायर. अपनी तो जैसे तैसे मतलब उनकी स्पिनर अटैक जो रहते हैं ना और वही मुश्किल में डाल दिया भाई यहाँ पर शुरुआत से लेकर से. और कपिल पाटिल देखिए इतनी इन्फॉर्म गेंदबाज है ना, मैं इनकी जिक्र करूंगा कपिल पाटिल का यहाँ से. ओ खींचकर देखिए यहाँ से तमाचा मारा एकदम से फ्लाइट रेट 6 रन यहाँ से. बिच्छू ग्रुप देखिए जिनके तरफ से 200 रुपया कैश प्राइज है. और एक बार देखिए कवर के ऊपर से भाई यहाँ से कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना अब बड़ा कठिन बनेगा भाई.
चलिए कैच पकड़े जिन्होंने, उसे ही आना होगा भाई, जो मैदान के बाहर कैच पकड़े ना, खुद आपको आना होगा। 200 रुपया कैश प्राइज लेकर जाना है। और रनों की देखिए यहाँ से बारिश कर रहे हैं, खास करके यहाँ पर प्रणीत पाटिल देखिए यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से। पहला ओवर खेल कंप्लीट होने के साथ साथ 19 रन है। और बात करेंगे ना यहाँ पर नीतीश सर, अगर ये मुकाबला सेकेंड ओवर में कंप्लीट होता है, जो समय देर से मुकाबला हुआ था, शायद समय की भरपाई होगी, लेकिन कोशिश टीम देखिए कोई बात नहीं कहती ना, वक्त बुरा रहता है लेकिन रखते नहीं। लेकिन कारण क्या रहा, जो कपिल पाटिल का पहला ओवर 2 रन 2 सफल था। और कपिल पाटिल का जो एक ऊंच कोटि के गेंदबाज है। अभी उनकी इतिहास देखिए, मैं पीछे 2 दिन बालाजी ट्रॉफी में था भिवंडी में, जहां पर सरोले के मैदान के ऊपर लगातार 6 विकेट लिए थे और 2 ओवर की स्पेल में 7 विकेट लिए थे, वो भी भिवंडी की ताकतवर टीम के सामने खिलाफ लिए थे भाई। शायद आखिरी मैच उन्हें हार देखना पड़ा था घुरसाई के खिलाफ, लेकिन वहां भी अच्छा फाइट किए थे, लेकिन 2 मुकाबला क्या दंदनाते हुए जीते थे। कल भी हार्ड लग रहा है ये टीम के लिए। स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी देखिए बात करेंगे, 60-62 की टारगेट रखे थे, लेकिन होता है कभी कभी देखिए आप अच्छी खेलने के बावजूद भी ना ट्रॉफी आपके हाथ नहीं लगती है। जैसे कानपुर टीम देखिए बात करेंगे, मैं हमेशा कहता हूँ ग्रामीण का दिल्ली धमाका, लेकिन कुछ वक्त से ये टीम का भी थोड़ी सी नाजुक स्थिति से चल रहे हैं। चिंदन नाइट जीते, चैंपियन बने, स्वर्गीय रतनपुर ट्रॉफी आज देखिए, पिछले साल चैंपियन ये टीम बनी थी, लेकिन आज पहला मुकाबला में हार देखना पड़ा। ये वक्त की बात होती है। मनोज पवार सर आप भी जानते हो, अच्छे क्रिकेटर हैं उत्तर शिफ्ट टीम के लिए, लेकिन उसके साथ अच्छी अंपायरिंग में देखिए डम्बोले की देखिए। क्रिकेट का आ जाए तो हमेशा जिक्र करते हैं समय पे शुरू होना, समय पे कंप्लीट होना, और वही देखिए डम्बोली विभाग की यहाँ पर वाड़ी टीम हम देख सकते हैं समय पे हमेशा पहुंचते हैं। आज वाइड एंट्री, लेकिन फिर भी देखिए समय पर आए एंट्री मारे भाई। और थोड़ी सी देखिए पुष्टि टीम में कहूँगा यहाँ से, कोई बात नहीं मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। और ये टीम ने देखिए अच्छे अच्छे दिग्गज टीम को जाकर शिकस्त परास्त किए हैं, लेकिन आज देखते हैं यहाँ पर अब कठिन में कहूँगा यहाँ से 8 रन बचाना। और गेंद देखिए बहुत सारे गेंद है, और सामने देखिए क्या इनफॉर्म टीम है। प्रणीत देखिए बात करेंगे, ज्यादातर ऐसा करते नहीं है, लेकिन जब हालत आपको बता रही है कि कुछ और अजमा लीजिए, आने वाला मैच के लिए तैयार देखिए, अगले मैच के लिए यहाँ पर नेहरू टीम देखिए हम देख सकते हैं पूरी फुल देखिए ड्रेस कोड के साथ आए हैं, बड़ी इरादा के साथ आए होंगे, बड़े दूर से आए हैं। देखते हैं क्या प्यार का तोहफा लेकर जाएंगे। और वही देखिए वाड़ेगढ़ टीम का हौसला बुलंद यहाँ पर छक्के के साथ साथ मैच को और करीब लेते हुए। बैटिंग की तरफ बात कर लेंगे यहाँ से, जो बैटिंग बात करेंगे अखिल भूर देखिए, जिसके बल्लेबाजी बहुत जरूर रहती है। मयूर पाटिल की निराश किए, अक्षय कामले देखिए यहाँ पर ऋषिकेश, उन्होंने भी देखिए मनीष तात्रे देखिए बात करेंगे, एक छक्का अच्छा शुरुआत देते, लेकिन उसके बाद उनका विकेट गिरा। बड़े अच्छे देखिए टीम है यहाँ पर से, लेकिन आज थोड़ी सी नाखुश रहेंगे यहाँ से। होता है क्रिकेट में दोस्तों, ये चीज होता रहता है, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये कुदरत का नजारा है। लेकिन नीतीश सर अगर अप्रैल में आओ ना यहाँ पर कानपली गांव में, यहाँ आपको ठंडी लगेगा। सामने देखिए छोटी सी नदियां बहती हुई जाता हुआ, और जिसके कारण देखिए मैच बात करेंगे यहाँ पर जतिन स्कोर बचा है क्या यहाँ से 1 रनों के साथ साथ 27 तक पहुंचे। अभी 1 रनों की जरूरत है, 1 की अभी भी जरूरत है यहाँ से। और अगला मैच देखिए, चलिए यहाँ पर तैयार रहिए, तैयार रहिए। अगला मैच नंबर 3 देखिए, बहुत जल्दी देखिए मैच यहाँ पर जाता हुआ। नेहरू टीम ने देखिए बात करेंगे, खास करके यहाँ पर टॉस जीते हैं, और आज देखिए आदिराज 11 से इस नाम से मैदान पर उतरे हैं, फील्ड चुने हैं। और वही देखिए बात करेंगे बैटिंग के लिए यहाँ से क्रिशा 11 देखिए बात करेंगे, सैदा लॉजिस्टिक देखिए बात करेंगे, दापोली टीम है अभय देखिए, जिसकी बैटिंग अभी देखने को मिलेगा आपसे। विश्वजीत मात्रे, कतार दुबई कहीं भी होने दीजिए, अभय देखिए बात करेंगे विश्वजीत मात्रे। विनिंग शॉट यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे यहाँ पर से। व्हाइट एंट्री देखिए, भला एंट्री लेट है लेकिन जीत के साथ खुश रहेंगे यहाँ पर से। लेकिन मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो फिर भैया वही होगी भाई यहाँ पर